नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं मनस्वी स्वागत। मी प्राध्यापक नागनाथ उस्तुरे। आज आपल्यासमोर राज्यघटनेला जोडून असणारा विषय म्हणजे पंचायत राज याच्या संदर्भात अध्यापन करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, TETच्या परीक्षेच्या नंतर आपल्याला भविष्यामध्ये ज्या काही सरळ सेवेच्या ज्या काही परीक्षा आहेत किंवा टेटची परीक्षा आहे, शिक्षक अभियोग्यतेची परीक्षा आहे, तर अशा प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा राज्यघटना आणि पंचायत राजवर प्रश्न असतात आणि या दृष्टिकोनातून आपल्याला आज अध्यापन करायचं आहे पंचायत राज। आता तुम्ही जर मला प्रश्न विचारत असाल की सर पंचायत राजसाठी कुठलं पुस्तक रेफर करावं, तर एकच पुस्तक रेफर करायचं, ते म्हणजे किशोर लवटे सरांचं। कारण पंचायत राजमध्ये अनेक चुका आहेत। तुम्ही सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून कुठलंच पुस्तक रेफर नाही केलं तरी चालेल, फक्त आपण शिकवलेलं जरी लक्षात ठेवलात तर पुरेसं आहे। आता पंचायत राज याच्यावर पहिला प्रश्न काय विचारतात, तर पंचायत राज हे कोणाचं स्वप्न होतं? तर पंचायत राज हे महात्मा गांधीचं स्वप्न होतं। कोणाचं? तर महात्मा गांधी। कोण होते गांधी? तर राष्ट्रपिता होते, अहिंसेचे पुजारी होते। आणि पंचायत राजचं स्वप्न जर कुणी पाहिलं असेल तर सर्वात प्रथम महात्मा गांधीनं पाहिलं। आणि महात्मा गांधी असं म्हणाले, महात्मा गांधीनं असा नारा दिला, खेड्याकडे चला। का बरं म्हणले असतील हो महात्मा गांधीनं खेड्याकडे चला? कारण महात्मा गांधीला माहिती होतं की आपल्या देशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर अगोदर आपण ग्रामीण भागाचा विकास केला पाहिजे, त्याच्याशिवाय देश सुधारणार नाही। आणि मग महात्मा गांधीची जी काही स्वप्न होतं पंचायत राजचं होतं आणि त्यांनी अतिशय महत्त्वाचा नारा दिला, तो म्हणजे खेड्याकडे चला। आता खरं तर इतके दिवस आपण महात्मा गांधीला वेड्यात काढलं, परंतु 2019 मध्ये कोरोनासारखी महामारी आली। 2019-20 मध्ये अजूनसुद्धा कोरोनानं खूप मोठं सगळं जग व्यापलंय आणि महात्मा गांधीचा विचार खेड्याकडे चला आत्ता उपयोगी ठरतोय। कारण शहरामध्ये अनेक लोक खेड्यामधून जाऊन राहायला लागले, खेडे ओस पडायला लागले। पण या कोरोनाच्या काळामध्ये शहरं ओस पडली आणि ग्रामीण भाग फुल झाला आणि सगळ्या देशामध्ये कोरोनाचा जो काही फैलाव आहे तो खूप मोठ्या प्रमाणात झाला। माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की जर परीक्षेला प्रश्न विचारला पंचायत राज कोणाचं स्वप्न होतं, तर महात्मा गांधीचं स्वप्न होतं। आणि महात्मा गांधींनी कुठला नारा दिला, तर खेड्याकडे चला। अजून एक महत्त्वाचा मुद्दा की महात्मा गांधीचं स्वप्न होतं, पण बलवंतराय मेहता समितीनं सुचवलेल्या त्रिस्तरीय रचनेला पंडित नेहरूनं मात्र पंचायत राज असं नाव दिलं। बघा, पंचायत राज या शब्दाचे जनक कोण, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर पंडित नेहरू हे पंचायत राज या शब्दाचे जनक आहेत। आणि महात्मा गांधीचं फक्त स्वप्न होतं, एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवला तर पुरेसं आहे। तर कशाला म्हणायचं पंचायत राज? आता या पंचायत राजमध्ये नेमकं काय येतंय असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं सुद्धा उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे। तर या पंचायत राजचे किंवा या पंचायत राजला दुसरं नाव काय, तर स्थानिक स्वराज्य संस्था। काय म्हणतात? तर स्थानिक स्वराज्य संस्था आहे ना। आता या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दोन घटक आहेत, आहे ना। कोणते दोन घटक आहेत? तर एक आहे ग्रामीण आणि दुसरं आहे शहरी। आपल्याला पुढे पाहायचं आहे, फक्त इथं लक्षात ठेवायचं की पंचायत राजला दुसरं नाव काय, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर स्थानिक स्वराज्य संस्था। क्लिअर झालं? बघा, 2-3 प्रश्नाची तयारी आपण केली। परीक्षेला प्रश्न काय आणि उत्तर काय या पद्धतीनं चालायचं। काय की पंचायत राज कोणाचं स्वप्न? महात्मा गांधीचं। काय सांगितलं महात्मा गांधीनं? खेड्याकडे चला, आहे ना। आणि पंचायत राज या शब्दाचे जनक कोण? तर पंडित नेहरू। कोण होते नेहरू? तर पंडित नेहरू होते भारताचे पहिले पंतप्रधान, आहे ना। बलवंतराय मेहता समितीनं सुचवलेल्या 3 स्तराला पंडित नेहरूनं पंचायत राज हे नाव दिलं। क्लिअर झालं? या पंचायत राजला दुसरं नाव काय, तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतात।
त्याचे दोन प्रकार पडतात. आपल्याला पाहायचं आहे पुढे, पण लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं सुरुवातीचा जो बेस आहे तो पंचायत राजचा या पद्धतीनं तुम्हाला सांगता आला पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन कशाला म्हणायचं पंचायत राज, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर दोन पाश्चात्य विचारवंताच्या व्याख्या लक्षात ठेवायचं. आता खरं तर तुम्हाला सरळ सेवेला या व्याख्येवर प्रश्न नाही, पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे की बाबा नेमकं पंचायत राज काय आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था काय आहे. आता बघा की या पंचायत राजच्या बाबतीमध्ये गोल्डिंग नावाचा विचारवंत याने व्याख्या केली आहे. काय म्हणाले गोल्डिंग साहेब, तर गोल्डिंग साहेब असं म्हणतात, स्थानिक लोक आणि स्थानिक प्रश्नासाठी. बघा, गोल्डिंग यांनी पंचायत राजची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची व्याख्या केली आहे. काय म्हणतात गोल्डिंग साहेब, तर स्थानिक लोक आणि स्थानिक प्रश्नासाठी स्वतःच एखादी व्यवस्था निर्माण करणं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आहे ना. स्थानिक लोकांनी गाव स्तरावर आपल्या प्रश्नासाठी जे काही प्रश्न आहेत, कुठले कुठले प्रश्न असतात, ग्रामीण भागात बरेचसे प्रश्न असतात. रस्त्याचा प्रश्न असतो, प्यायचा पाण्याचा प्रश्न असतो, सांडपाण्याची विल्हेवाट राहते, स्मशानभूमीचा प्रश्न असतो, गटारीचा प्रश्न असतो, रस्त्यांचा प्रश्न असतो. आणि म्हणून गोल्डिंग विचारवंत असं म्हणतो की स्थानिक लोकांनी स्थानिक प्रश्नासाठी स्वतःच एखादी व्यवस्था निर्माण करणं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था होय. ही व्याख्या कोणाची, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर गोल्डिंग या विचारवंताची ही व्याख्या आहे. पहिली व्याख्या लक्षात ठेवायचं, सोपी व्याख्या आहे, जास्त क्लिष्ट नाही, पण खूप महत्त्वाची आहे, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन या स्थानिक स्वराज्य संस्थेची दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक H.D.H. कौर यांनी सुद्धा याची व्याख्या केली आहे. काय म्हणतात कौर साहेब, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर कौर साहेब असं म्हणतात की स्थानिक संस्थाला, बघा ही जी स्थानिक संस्था आहेत ना पंचायत राज, या स्थानिक संस्थेला कायदा करण्याचा अधिकार नाही. कोण करतंय कायदे, मग संसद करते, राज्याचे विधिमंडळ करते. प्राध्यापक H.D.H. कौर काय म्हणतात, तर स्थानिक संस्थेला कायदा करण्याचा अधिकार नाही, पण या स्थानिक संस्था वरिष्ठ संस्थांनी केलेले कायदे त्याची अंमलबजावणी करतात. वरिष्ठ संस्था म्हणजे कोण, तर संसद. आणि राज्याचं जे विधिमंडळ आहे ना, तर या विधिमंडळानं केलेले कायदे त्याची अंमलबजावणी कोण करतंय, तर या स्थानिक संस्था करतात. पाश्चात्य विचारवंताच्या दोन जरी व्याख्या तुम्ही लक्षात ठेवलात तर पुरेसा आहे, जास्त खोलात जायचं नाही. सरळ सेवेला दोनच व्याख्या. कोणत्या, एक गोल्डिंगच्या मते स्थानिक लोकांनी स्थानिक प्रश्नासाठी स्वतःच एखादी व्यवस्था निर्माण करणं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. प्राध्यापक H.D.H. कौर काय म्हणतात की स्थानिक संस्थेला कायदा करण्याचा अधिकार नाही, पण वरिष्ठ संस्थांनी केलेले कायदे त्याची अंमलबजावणी मात्र या संस्था करतात. एवढं जरी लक्षात ठेवलं तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा पुरेसा आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन या दोन व्याख्येच्या नंतर बघा, स्थानिक स्वराज्य संस्था कशाला म्हणायचं, तर या पाश्चात्य विचारवंतांनी केलेल्या दोन व्याख्येच्या नंतर भारतीय दोन नेत्यांनी व्याख्या केली आहे. हे मात्र सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांनी विसरायचं नाही, कारण भारतीय नेत्यावर 100% प्रश्न विचारतात. काय विचारतात, तर त्याच्यानंतरची व्याख्या आहे कोणती, बघा, पंडित नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान आहेत, आहे ना, चाचा म्हणायचे. पंडित नेहरूचा बालदिन कोणता, 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. लहान मुलं त्यांना आवडायचे आणि म्हणून त्यांच्या जन्मदिवसापासून किंवा त्यांची जन्मदिन 14 नोव्हेंबर हा आपण बालदिन म्हणून साजरा करतो. इथं लक्षात काय ठेवायचं की पंडित नेहरूनं सुद्धा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीमध्ये पंचायत राजच्या बाबतीमध्ये व्याख्या केली आहे. काय म्हणतात पंडित नेहरू, तर पंडित नेहरू असं म्हणतात, काय म्हणतात बघा, की आपल्या ग्रामसंस्था, ग्रामसंस्था म्हणजे कुठल्या ग्रामसंस्था, तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असणारे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था. पंडित नेहरू असं म्हणतात, 100% परीक्षेला सरळ सेवेला प्रश्न काय विचारतात की पंडित नेहरूंनी पंचायत राजची खालीलपैकी कुठली व्याख्या केली आहे, तर पंडित नेहरू असं म्हणतात, काय म्हणतात की आपल्या ग्रामसंस्था हजारो चुका करीत असल्या तरी, चुका होऊ द्या, आपल्या ग्रामसंस्था हजारो चुका करीत असल्या तरी त्यांना सत्तेचं खरं शस्त्र देऊया, अशी व्याख्या जर कोणी केली असेल तर पंडित नेहरूनं.
आहे ना, चुका जरी करीत असल्या तरी त्यांना सत्तेचं शस्त्र देऊया, अशी व्याख्या अतिशय महत्त्वाची पंडित नेहरूने केली आहे. त्याच्यावर सरळ सेवेला सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे आणि हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. काय व्याख्या आहे? आपल्या ग्रामसंस्था म्हणजे ह्या ज्या पंचायत राजमध्ये जेवढे घटक आहेत ना, या सगळ्या संस्था हजारो चुका करीत असल्या तरी त्यांना सत्तेचं खरं शस्त्र देऊया, त्यांना देऊ सत्ता, असं पंडित नेहरू म्हणतात. अतिशय महत्त्वाची व्याख्या. याचं विश्लेषण खूप चांगल्या पद्धतीने आपण केलं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन महात्मा गांधी म्हणतात. काय म्हणतात बघा महात्मा गांधी? तर महात्मा गांधी असं म्हणतात की भारतीय स्वातंत्र्याची सुरुवात, बघा अतिशय महत्त्वाचा विचार आहे बरं, गांधीचा विचार ते 100%. भारतीय स्वातंत्र्याची सुरुवात तळापासून व्हायला पाहिजे. तळापासून म्हणजे गाव स्तरापासून. म्हणून तर महात्मा गांधीने म्हणले खेड्याकडे चला. कोरोनाच्या काळात खेड्याकडे चलाचीच अवस्था झालते का नाही? आणि म्हणून लक्षात ठेवायचं की भारतीय स्वातंत्र्याची सुरुवात तळापासून व्हायला पाहिजे आणि प्रत्येक खेडे, बघा प्रत्येक खेडे गणराज्य बनलं पाहिजे. कशाला म्हणायचं गणराज्य? कशाला म्हणायचं गणराज्य? भारत गणराज्य आहे का नाही? आहे. ज्या देशाचा प्रमुख प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडला जातो तो देश गणराज्य असतो. भारत गणराज्य आपण इंग्लंड नाही, कारण तिथे वंश परंपरा आहे. आणि म्हणून गाव स्तरावर सुद्धा आपण गणराज्याची संकल्पना लागू केली आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की प्रत्येक खेडे हे गणराज्य बनलं पाहिजे. भारतीय स्वातंत्र्याची सुरुवात तळापासून व्हायला पाहिजे. जोपर्यंत ग्रामीण भागाचा विकास होत नाही तोपर्यंत देश आपला प्रगतीपथावर जात नाही, ही गांधीची धारणा होती. आणि म्हणून महात्मा गांधीचा जो काही विचार आहे तो सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आणि म्हणून पंडित नेहरू असतील किंवा महात्मा गांधी असतील या संदर्भातला विचार तुम्हाला सांगता आला पाहिजे. 2 व्याख्या पंचायत राजच्या अतिशय महत्त्वाच्या, ते म्हणजे पंडित नेहरू आणि महात्मा गांधी. तुम्ही एक वेळेस गोल्डिंगची, प्राध्यापक HDH कोर यांची व्याख्या विसरला तरी चालेल, पण महात्मा गांधी आणि पंडित नेहरू तुमचा पिच्छा सोडायला तयार नाहीत, कारण अतिशय महत्त्वाचे असणारी ही बाब तुम्हाला या पद्धतीनं सांगता आली पाहिजे. आता त्याच्या पुढे जाऊन अजून एक महत्त्वाचा मुद्दा मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, काय की या पंचायत राजमध्ये मग कुठले घटक येतात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुठले घटक येतात? बघा, स्थानिक स्वराज्य संस्था. आता या स्थानिक स्वराज्य संस्थेचे 2 प्रकार पडतात. कोणते 2 प्रकार पडतात? तर पहिला प्रकार पडतो ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण आहे ना. आणि दुसरा प्रकार पडतो शहरी. मग मला सांगा, या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये येतंय कोण? कोण येतंय मुलांनो? कोण येतंय? तर या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 3 घटक येतात. कोणते बघा? नंबर 1 चा घटक येतो जिल्हा परिषद, आहे ना. नंबर 2 चा घटक येतो पंचायत समिती, आणि नंबर 3 चा घटक येतो ग्रामपंचायत. हे ज्या विद्यार्थ्याला कळतंय त्याला सगळं पंचायत राज कळतंय बरं. पंचायत राजला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतात. या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असे 2 प्रकार पडतात. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किती घटक येतात? जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, हे 3 घटक येतात. मग दुसरा प्रश्न ह्याला जोडून विचारतात, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेत किती घटक येतात? असं जर विचारलं तर हे लक्षात ठेवायचं, शहरीमध्ये नंबर 1 महानगरपालिका येते, आहे ना. मोठ्या शहरासाठी 3 लाख ते 3 लाखाच्या पुढे लोकसंख्या असणाऱ्या शहरासाठी महानगरपालिका निर्माण केली जाते. अधिकार कोणाला? राज्य सरकारला. पहिला घटक येतो शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमधला महानगरपालिका. दुसरा घटक येतो कोणता? तर नगर परिषद, आहे ना. आता ह्याच्यात अ, ब, क अशी वर्गवारी आहे. 1 लाख ते 3 लाख अ वर्ग नगरपालिका, 40,000 ते 1 लाख ब वर्ग नगरपालिका, आणि 40,000पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर तिथं क वर्ग नगरपालिका. नंबर 2 चा घटक नगरपालिका. नंबर 3 चा घटक कोणता? तर नगरपंचायत. आता बघा, आता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतला हा नवीन प्रकार आहे. 74व्या घटना दुरुस्तीनुसार
आपण नगरपंचायती निर्माण केलेत. एखादं गाव धड ग्रामीणही नाही आणि धड शहरी नाही अशा ठिकाणी नगरपंचायत स्थापन केले जातात संक्रमण अवस्थेतील गावासाठी, आहे ना. शहरी स्थानिक स्वराज संस्थेचे कुठले घटक येतात? महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत. 10,000 ते 25,000 लोकसंख्येसाठी या नगरपंचायती निर्माण केल्या जातात. तो अधिकारसुद्धा कोणाला? असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर तो अधिकारसुद्धा राज्य सरकारला. बघा, महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, त्याच्यानंतर औद्योगिक नगरी प्राधिकरण. आता खरं तर सरळ सवेला तुम्हाला नाही आहे औद्योगिक नगरी प्राधिकरण, पण तुम्ही थोडंसं विस्तारित जर परीक्षा देत असाल तर त्याच्यावर विचारतात, आपल्याला ते शिकवायचं नाही. औद्योगिक नगरी प्राधिकरण. आणि सर्वात शेवटचा जो सरळ सवेला पोलीस भरतीला किंवा इतर स्पर्धा परीक्षेला विचारला गेलाय प्रश्न, सर्वात शेवटचा घटक येतो कोणता? तर कटक मंडळे. कुठं स्थापन केलं जातं हो कटक मंडळे? लष्करी छावणी असलेल्या ठिकाणी हे कटक मंडळ स्थापन केले जातात. अलग लक्षात. आता हे खूप मोठा इतिहास आपल्याला पाहायचा आहे, पण इथं लक्षात ठेवायचं की या पंचायत राजला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतात. या स्थानिक स्वराज्य संस्थेचे 2 प्रकार पडतात. एक ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि दुसरं शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे सगळे घटक येतात आणि या शहरी किंवा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे सर्व घटक येतात. हे तुम्हाला या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. बघा, आपण सुरुवातीपासून काय पाहिलं की पंचायत राजचा सुरुवातीचा बेस आहे ना. कोणाचं स्वप्न होतं? गांधीचं. पंचायत राज या शब्दाचे जनक पंडित नेहरू. प्रश्नसुद्धा सांगायला बरं मी, खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या पुढे जाऊन की कशाला म्हणायचं पंचायत राज? गोल्डिंग आणि प्राध्यापक HDH कौर 2 व्याख्या पाहिल्या. आणि 2 भारतीय नेते ज्याच्यावर सतत परीक्षेला प्रश्न, ते सुद्धा आपण पाहिले. एक पंडित नेहरू आणि दुसरं महात्मा गांधी. त्याच्यानंतर या पंचायत राजला काय म्हणतात? तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतात. याचे पुन्हा 2 प्रकार पडतात. एक ग्रामीण आणि शहरी. ग्रामीणमध्ये हे घटक येतात आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे घटक येतात. क्लिअर झालं? काय अडचण आहे कोणाला? काही शंका असेल तर विचारा. आता त्याच्या पुढे जाऊन बघा, या संकल्पनेच्या नंतर त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा कोणता? तर त्याच्यानंतर या पंचायत राजचे 2 टप्पे पडतात जे खूप महत्त्वाचे आहेत. की स्वातंत्र्यपूर्व कालखंड आहे ना, आणि स्वातंत्र्योत्तर किंवा स्वातंत्र्याच्या नंतरचा कालखंड. आता अगोदर आपण स्वातंत्र्याच्या पूर्व कालखंड आपण अभ्यासू. आता देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा मग पंचायत राज किंवा स्थानिक स्वराज्य संस्था स्वातंत्र्याच्या अगोदर होतं का? तर होतं, आहे ना, होतं. मग कुठं होतं? असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. बघा, ऋग्वेदामध्ये, माहित आहे का ऋग्वेद? ऋग्वेद या ग्रंथामध्ये गावसभा असा उल्लेख आढळतो, आहे ना. गावसभा असा उल्लेख आढळतो. म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर पंचायत राज होतं का? तर होतं. ऋग्वेदामध्ये गावसभा असा उल्लेख आढळतो. पहिला मुद्दा क्लिअर. त्याच्यानंतर मनुस्मृती आणि नारद स्मृती या ग्रंथामध्ये, मनुस्मृती आणि नारद स्मृती या ग्रंथामध्ये न्याय पंचायत हा उल्लेख आढळतो. न्याय पंचायत म्हणजे होतं पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्था, पूर्वी होतं ना. ऋग्वेदामध्ये गावसभा असा उल्लेख आढळतो. मनुस्मृती, नारद स्मृती या ग्रंथामध्ये न्याय पंचायत असा उल्लेख आढळतो. आणि त्याच्या पुढे जाऊन काय बघा की दक्षिणेच्या चोल घराण्याच्या काळामध्ये सुद्धा या पंचायत राजचा उत्कर्ष आपल्याला दिसून येतो. जेवढे राजे महाराजे होते, जेवढे घराणे होते भारतामध्ये, तर त्या घराणेशाहीमध्ये या पंचायत राजचा स्थानिक स्वराज्य संस्थेचा उल्लेख आढळतो. म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर पूर्वी अनेक वर्षापासून हे स्थानिक स्वराज्य संस्था होतं, हे आपल्याला मान्य करावं लागेल. त्याच्या पुढे जाऊन की मुघलांच्या काळामध्ये, आहे ना, मुघलांच्या काळामध्ये होतं का पंचायत राज? तर मुघलांच्या काळामध्ये सुद्धा होतं पंचायत राज. आता मुघलांच्या काळात काय उल्लेख आढळतो? तर गावचं प्रशासन सांभाळण्यासाठी कोतवाल नावाचं पद दिसून येतं. कोतवाल पद कधी होतं? तर मुघलांच्या काळामध्ये हे कोतवाल पद होतं बरं. म्हणजे
स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पंचायत राजचा संदर्भ मुघलांच्या काळात सुद्धा दिसून येतो. आणि त्याच्या पुढे जाऊन मग इंग्रज भारतात आले. कधी आले तर 1600 मध्ये आले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना या इंग्रजांनी केली आणि 15 वर्षासाठी ईस्ट इंडिया कंपनीला सनद देणारी राणी कोण होती? राणी एलिझाबेथ होती. आणि मग भारतामध्ये आल्याच्या नंतर या इंग्रजाच्या काळामध्ये पंचायत राज होतं का? तर होतं मित्रांनो, पंचायत राज होतं बरं इंग्रजाच्या काळामध्ये. कुठं होतं असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर बघा की इंग्रजाच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था होती. कुठं होतं तर 1688 मध्ये. अतिशय महत्वाचं बरं हे. 1688 मध्ये इंग्रजांनी मद्रास महानगरपालिकेची स्थापना केली. मद्रास मनपा म्हणजे महानगरपालिका निर्माण केली. आता बघा 1688 मध्ये जगातली पहिली महानगरपालिका कोणती असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर जगातली पहिली महानगरपालिका लंडन शहरात ब्रिटिशांनी निर्माण केलेली आहे. आणि जगातली दुसरी महानगरपालिका कोणती असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर मद्रास महानगरपालिका कधी निर्माण झाली आहे? 1688 मध्ये आहे ना. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि या मद्रास महानगरपालिकेची अजून एक पार्श्वभूमी आहे. कोणती? भारतातली पहिली महानगरपालिका कोणती तर मद्रास. आणि जगातली दुसरी महानगरपालिका कोणती असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर मद्रास. लंडन नंतर दुसरी महानगरपालिका जगातली आणि भारतातली पहिली महानगरपालिका ब्रिटिशांनी निर्माण केली. म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर सुद्धा पंचायत राज होतं. 1688 मध्ये पहिली महानगरपालिका निर्माण केली. त्याच्या पुढे जाऊन भारतातली दुसरी महानगरपालिका निर्माण केली ब्रिटिशांनी. कधी बघा तर 1876 मध्ये. कुठं तर कलकत्ता आहे ना. दुसरी महानगरपालिका 1876 मध्ये कलकत्त्यामध्ये ब्रिटिशांनी निर्माण केली. दुसरी भारतातली महानगरपालिका. आणि त्याच्या पुढे जाऊन त्याच्यानंतरची तिसरी महानगरपालिका कधी बघा 1888 मध्ये मुंबई महानगरपालिका. अतिशय महत्वाचं आहे बरं हे. सरळ सवेला आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. 100% परीक्षेला प्रश्न विचारला जाईल. तुम्ही मुंबईच्या पोलीस भरतीला जा. तुम्ही सरळ सेवेची एक आधी तलाट्याची परीक्षा द्या. मुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी झाली असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर 1888 मध्ये मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली. इंग्रजाच्या काळात झाली. मुंबई महानगरपालिकेचं ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आज जर तुम्ही महानगरपालिकेच्या आवारात गेलात तर अजून सुद्धा दगडी बांधकामानं बांधलेल्या इमारतीचा ढाचा इंग्रजाच्या काळातला आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं भारतातली तिसरी महानगरपालिका कधी निर्माण झाली तर 1888 मध्ये मुंबई महानगरपालिका निर्माण झाली. आणि त्याच्या पुढे जाऊन स्वातंत्र्याच्या अगोदर किती महानगरपालिका होत्या असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे की 4 होत्या. त्रिवेंद्रम नावाची महानगरपालिका होती. चौथी बरं त्रिवेंद्रम. आता खरं तर ह्याचा इसवी सन कुठं सापडत नाही. तुम्ही गुगलला सुद्धा सर्च करा. फक्त एवढा संदर्भ की स्वातंत्र्याच्या अगोदर किती महानगरपालिका होत्या तर 4 महानगरपालिका होत्या. म्हणजे जिथं लक्षात ठेवायचं की स्वातंत्र्याच्या अगोदर पंचायत राज होतं हे तुम्हाला या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. अलग लक्षात. अतिशय महत्त्वाचं म्हणजे इंग्रजाच्या काळामध्ये सुद्धा हे स्थानिक स्वराज्य संस्था होत्या हे तुम्हाला या पद्धतीनं एकंदरीत सांगता आलं पाहिजे. आता इथं अजून एक महत्त्वाचा मुद्दा. काय महत्त्वाचा मुद्दा की बाबा मग ब्रिटिशांनी काय केलं नंतरच्या काळामध्ये की या स्थानिक स्वराज्य संस्था जगल्या पाहिजेत म्हणून काही कायदे केले. आता ब्रिटिशांनी जेवढे कायदे केले तर त्या सगळ्या कायद्यामध्ये पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्था जगल्या पाहिजे, टिकल्या पाहिजे, ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी कायद्यामध्ये तरतूद केली. पण अतिशय महत्त्वाचा कायदा ब्रिटिशांनी केला. कोणता तर 1882चा कायदा ज्याच्यावर सतत परीक्षेला प्रश्न आहे बघा. 1882चा कायदा काय म्हणून ओळखला जातो? काय म्हणून ओळखला जातो असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे की 1882चा कायदा स्थानिक स्वराज्य संस्थेला बळकटी देणारा कायदा. बळकटी म्हणजे भक्कम करणारा कायदा. स्थानिक स्वराज्य संस्थेला बळकटी देणारा कायदा ब्रिटिशांनी कधी केला? 1882 मध्ये केला. कुणी केला असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे की लॉर्ड रिपननं केला.
कोण होते रिपन साहेब? लॉर्ड रिपन. हां, कोण होते? गव्हर्नर जनरल होते. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की लॉर्ड रिपननं काय केलं? 1882 मध्ये स्थानिक स्वराज संस्थेला बळकटी आणणारा कायदा केला. म्हणूनच लॉर्ड रिपनला, बघा मी काय म्हणालो, म्हणूनच या लॉर्ड रिपनला काय म्हणतात? स्थानिक स्वराज संस्थेचे जनक म्हणतात. कोणाला? या रिपन साहेबाला जनक म्हणतात. कशाचे? स्थानिक स्वराज संस्थेचे जनक म्हणतात. या लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचे पितामह म्हणतात. जर विचारलं तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे पितामह कोण? लॉर्ड रिपन. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण? लॉर्ड रिपन. का बरं जनक म्हणायचं? कारण 1882 मध्ये या लॉर्ड रिपननं स्थानिक स्वराज्य संस्थेला बळकटी आणणारा कायदा केला. म्हणून लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज संस्थेचा जनक म्हणतात, पितामह म्हणतात. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की ब्रिटिशाच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था होत्या, हे आपणाला मान्य करावं लागेल. कारण ब्रिटिशांनी सगळ्याच कायद्यामध्ये या स्थानिक स्वराज संस्था जगल्या पाहिजे, वाढल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून प्रयत्न केला आणि हा कायदाच केला आहे. त्याच्यामुळं लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज संस्थेचं जनक म्हणतात, पितामह म्हणतात. म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदरसुद्धा पंचायत राज होतं. बघा, पंचायत राजचे 2 टप्पे पडतात. एक स्वातंत्र्यपूर्व पंचायत राज, अगदी वैदिक काळामध्ये सुद्धा होतं पंचायत राज. ऋग्वेदामध्ये पंचायत राज होतं. मनुस्मृती, नारद स्मृतीमध्ये या ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. त्याच्या पुढे जाऊन जेवढे घराणे होते राजे महाराजे, तर त्याच्यामध्ये सुद्धा या पंचायत राजचा उत्कर्ष झालेला आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन इंग्रजांच्या काळात सुद्धा पंचायत राज होतं. खूप प्रभावी होतं बरं. कारण ग्रामीण भागाचा विकास ब्रिटिशांनी उगाच सोडलं नाही आपल्याला वाऱ्यावर, तर आपल्या देशाचा विकास करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला. असं म्हणलं तर ते चुकीचं नाही आहे. आणि अशा पद्धतीनं स्वातंत्र्याच्या पूर्व कालखंड तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता त्याच्या पुढे जाऊन स्वातंत्र्याच्या नंतर मग आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला. आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपण संविधान सभा निर्माण केली स्वातंत्र्याच्या अगोदर. आणि मग त्याच्यानंतर बघा की स्वातंत्र्याच्या नंतर कशा पद्धतीनं पंचायत राज अस्तित्वात आलं. तर इथं 2 मुद्दे लक्षात ठेवायचे. कोणते? की भारतीय राज्यघटनेची स्वीकृती झाली आहे ना 26 नोव्हेंबर 1949, संविधान दिन म्हणून साजरा करतो आपण. आणि त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा 26 जानेवारी 1950 हा दिवस आपण गणराज्य दिन, प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. का बरं? तर या दिना दिवशी काय झालं? तर राज्यघटनेचा अंमल सुरू झाला. 47ला स्वातंत्र्य मिळाले आहे ना. आणि राज्यघटना किती दिवसात पूर्ण झाली आपली राज्यघटना? 2 वर्ष. किती? 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस, म्हणजे 1082 दिवस होतात बरं. आपली राज्यघटना पूर्ण झाली आणि भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाला आहे ना. आणि त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर 1952 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या संसदेच्या, लोकसभेच्या. आणि त्याच्यानंतर पंडित नेहरू पंतप्रधान बनले, डॉक्टर राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती झाले. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा बघा, त्याच्यानंतर 2 कार्यक्रम केंद्र सरकारने आखण्याची सुरुवात केली. कधी? तर पहिला कार्यक्रम आहे सामुदायिक विकास कार्यक्रम. आता हा सामुदायिक विकास कार्यक्रम केंद्र सरकारने कधी अस्तित्वात आणला? तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे 2 ऑक्टोबर 1952 मध्ये सामुदायिक विकास कार्यक्रम निर्माण केला केंद्र सरकारनं. आता या कार्यक्रमाचा उद्देश काय होता असा जर प्रश्न तुम्हाला विचारला, किंवा सामुदायिक विकास कार्यक्रम पंडित नेहरूंना कशासाठी आणला, तर या तारखेला आणला कशासाठी? महात्मा गांधीच्या जयंतीच्या दिवशी आहे ना. आणि 2 ऑक्टोबर 1952 मध्ये हा कार्यक्रम कशासाठी आणला? तर ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करायचा आहे. बघा, ग्रामीण भागाचा विकास करणे, सर्वांगीण विकास. बरं, सर्वांगीण म्हणजे सर्व अर्थाने आहे ना. आता 1947ला स्वातंत्र्य मिळाले आणि 1952 मध्ये हा कार्यक्रम, म्हणजे किती वर्ष होतात? किती होते? 5 वर्ष. म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर 5 वर्षांनी पंडित नेहरूला जाग आली. महात्मा गांधीनं सांगितलं होतं खेड्याकडे चला.
आता गेलं पाहिजे, कारण देशाचा विकास करायचा आहे. आता आपण लय संपन्न होतो का सुरुवातीच्या काळामध्ये? नव्हतो. आपल्याला कधी नाही ती स्वातंत्र्य मिळालं, असंच म्हणावं लागेल ना. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, प्रचंड आर्थिक विवेचनेमध्ये भारत होता, अनेक जागतिक समुदायांनी आपल्याला मदत केली, आपल्याकडे तिजोरीमध्ये थोड्याफार प्रमाणात पैसा गोळा झाला होता. आणि मग पंडित नेहरूला प्रश्न पडला की आता आपल्याला ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे. 5 वर्षाच्या नंतर मग एका अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमाची आखणी त्यांनी केली. तो कार्यक्रम आहे सामुदायिक विकास कार्यक्रम. ग्रामीण भागाचा, सर्वांगीण देशातल्या ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे. 2 ऑक्टोबर 1952 या ह्याच्यावर प्रश्नसुद्धा विचारतात बरं की सामुदायिक विकास कार्यक्रम पंडित नेहरूनं खालीलपैकी कशासाठी अस्तित्वात आणला? तर ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे. ग्रामीण भागाचा काय असतं विकास? रस्त्याचा प्रश्न आहे, गटारीचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, प्यायच्या पाण्याचा प्रश्न आहे, दळणवळणाचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, महिलांचा प्रश्न आहे, स्मशानभूमीचा प्रश्न आहे, कुटीर उद्योग, लघु उद्योगाचा प्रश्न आहे. असे सगळे विषय ह्याच्यासाठी हजारो कोटी रुपये तरतूद करण्याची योजना पंडित नेहरूनं बोलून दाखवली. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की या कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी, याची अंमलबजावणी करण्यासाठी 5 गट पाडले पंडित नेहरूनं. कोणते गट पाडले? तर पहिला गट त्यांनी केला केंद्रस्तर, आहे ना, केंद्रस्तर. दुसरा गट पाडला राज्यस्तर. तिसरा गट पाडला कोणता? जिल्हास्तर, आहे ना. चौथा गट पाडला गटस्तर. आणि 5वा गट पाडला गावस्तर. बघा, म्हणजे केंद्राकडून पैसा आलेला गाव स्तरापर्यंत खर्च करायचा होता. असे 5 टप्पे पाडले मित्रांनो. इथं दिलेला निधी तळापर्यंत पोहोचण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास करायचा होता, पण तळापर्यंत पैसा आलाच नाही. लोकांनी कधी नाही ते बघितलं स्वातंत्र्याच्या नंतर. आणि सुरुवातीचे जे टप्पे आहेत इथंच पैसा पूर्णपणे घोटाळा केला, भ्रष्टाचार झाला, तळापर्यंत पैसाच गेला नाही. उद्देश तर खूप भारी होता, ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करायचा आहे, पण उद्देश साध्य झाला नाही. आणि बरोबर 1 वर्षाने सामुदायिक विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या नंतर 1 वर्षाने म्हणजे 2 ऑक्टोबर 1953 बघा, 2 ऑक्टोबर 1953 दुसरा कार्यक्रम राबवला, राष्ट्रीय विस्तार सेवा. बरोबर 1 वर्षानं. इथं 2 ऑक्टोबर 1952 आणि इथं 2 ऑक्टोबर 1953, आहे ना, बरोबर 1 वर्षाने. आता ह्याचा उद्देश सुद्धा खूप विस्तारित होता, ग्रामीण भागाचा विकासच करायचा आहे. दोन्ही कार्यक्रम ह्याच्यासाठीच राबवले, पण ग्रामीण भागाचा विकास झाला नाही, कारण तळापर्यंत पैसाच पोहोचला नाही. मग पंडित नेहरूला जाग आली, खडबडून जाग आली की आता आपण एवढा पैसा खर्च केला आहे, पण ग्रामीण भागाचा विकास झाला नाही, कुठं गेला पैसा? याचा शोध घेण्यासाठी एका समितीची स्थापना पंडित नेहरूनं केली, ते म्हणजे बलवंतराय मेहता समिती, आहे ना. बघा, कशाला पंचायत राज म्हणायचं आपण क्लिअर केलं. स्वातंत्र्याच्या अगोदर पंचायत राज होतं का? होतं. स्वातंत्र्याच्या नंतर पंचायत राज होतं का? होतं. 2 कार्यक्रम राबवले, स्वातंत्र्याच्या नंतर सबसे लापेशी ठरले, आहे ना. अनेक करोड रुपये पैसा आपण खर्च करण्याची भूमिका बोलून दाखवली. प्रचंड कर्जबाजारी होतो आपण खूप श्रीमंत होतो, भारत अशातला भाग नाही, पण अनेक जागतिक समुदायांनी मदत केली. तिजोरीत जमा झालेला थोड्याफार प्रमाणात पैसा खर्च करण्याचा प्रयत्न केला, पण हे दोन्ही कार्यक्रम अपयशी ठरले. मग पंडित नेहरूला प्रश्न पडला, एवढा पैसा आपण खर्च केला, कार्यक्रम गाजावाजा करत पूर्णपणे कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला, आहे ना. सामुदायिक विकास कार्यक्रमामध्ये या गाव स्तरावर पैसा खर्च करण्यासाठी 5 टप्पे पाडले, आहे ना. गट स्तरावर याची अंमलबजावणी करण्यासाठी BDO नावाचं पद निर्माण केलं. कोणतं? ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर हे पद निर्माण केलं. आणि गाव स्तरावर ग्रामपंचायतीसाठी ग्रामसेवक हे पद निर्माण केलं याच कार्यक्रमामध्ये. अलग लक्षात. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की सामुदायिक विकास कार्यक्रम या तारखेला, राष्ट्रीय विस्तार सेवा या तारखेला, पण हे दोन्ही कार्यक्रम पूर्णपणे फ्लॉप ठरले, अयशस्वी झाले.
आणि मग पंडित नेहरूला प्रश्न पडला आणि एका नव्या समितीची स्थापना त्यांनी केली, ते म्हणजे बलवंतराय मेहता समिती 1957मध्ये. आपल्याला पाहायचं पुढे ते, पण लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं स्वातंत्र्याच्या अगोदर पंचायत राज होतं आणि स्वातंत्र्याच्या नंतरसुद्धा पंचायत राज होतं, हे तुम्हाला या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन की भारतीय राज्यघटनेमध्ये मग या पंचायत राजच्या संदर्भामध्ये कुठं कुठं तरतुदी आहेत, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं सुद्धा उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे, आहे ना. म्हणजे राज्यघटनेमध्ये या पंचायत राजचा कुठं कुठं उल्लेख आढळतो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बरं. याच्यावर प्रश्न 100% राहतो. आता तुम्ही कुठली बी प्रश्नपत्रिका काढा, तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न काय विचारला आहे, तर राज्यघटनेतलं कलम 40 काय सांगतंय. पहिला प्रश्न विचारला आहे तर त्याचं उत्तर आहे ग्रामपंचायतीचं संघटन, आहे ना. ग्रामपंचायतीचं संघटन. किंवा ह्याला जोडून प्रश्न की पंचायत राजचे कलम कोणते, कोणतं, कलम 40. एखाद्या गावात ग्रामपंचायत निर्माण करायचा अधिकार कोणाला, विभागीय आयुक्ताला, पण अंतिम निर्णय राज्य सरकार घेत आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं कुठल्या कलमानं असं जर विचारलं तर कलम 40, आहे ना. किती लोकसंख्येला ग्रामपंचायत, 600 लोकसंख्येला. विभागीय आयुक्ताला अधिकार आहे बरं कलम 40 आणि दुर्गम भागामध्ये किती लोकसंख्या पाहिजे, तर 300 जरी लोकसंख्या असेल तर तिथं ग्रामपंचायत निर्माण केली जाते. दुर्गम भागामध्ये वाडी, तंडे, डोंगर, दऱ्यामध्ये जे कोकणातले जर गावं तुम्ही पाहिले, 300 जरी लोकसंख्या असेल तर तिथं ग्रामपंचायत निर्माण केली जाते. पण काही गावची सपाट मैदानी प्रदेशासाठी मात्र 600 लोकसंख्येला ग्रामपंचायत निर्माण करता येते. पण एखाद्या गावची 600 जरी नसेल तर 1 किंवा 2 किंवा 3 गावची म्हणून गट ग्रामपंचायत बनते. परीक्षेला प्रश्न विचारला, याच्यावर काय विचारलंय, 1 किंवा 2 किंवा 3 गावची मिळून कुठली ग्रामपंचायत बनते, तर गट ग्रामपंचायत. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बघा राज्यघटनेमध्ये किंवा संविधानामध्ये या पंचायत राजचा कुठं उल्लेख आढळतो, तर कलम 40. नेहमी विचारले बरं, हे खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे मी जोर दिला. ग्रामपंचायतीचं संघटन कलम 40, पंचायत राजचं कलम 40. क्लिअर झालं, काय अडचण आहे कुणाला, काही शंका आहे. आता त्याच्या पुढे जाऊन बघा, त्याच्यानंतरचं कलम आहे कलम 243. खूप महत्त्वाचं आहे बरं 243. आता ह्याच्यावर प्रश्न काय बघा, की ह्याच्यावर पहिला प्रश्न की भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात मोठं उपकलम असणारं कलम कोणतं. बघा प्रश्न काय, की भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात मोठं राज्यघटनेचे आर्टिकल्स किंवा कलमाचं उपकलम असणारं कलम कोणतं, तर 243. आता 343 कलम कशाचा आहे, भाषेचा उल्लेख आहे 343, आहे ना. आणि 243 काय सांगताय असा जर प्रश्न विचारला तर कलम 243 या स्थानिक स्वराज्य संस्थेचा आहे, म्हणजे पंचायत राजचा आहे. आता ह्याच्यात 243 ये ते ओ भाग 9 पंचायती 73व्या घटनादुरुस्तीनं आपण हा भाग जोडलाय, आहे ना. सर्वात मोठं उपकलम असणारं 243 कलम आहे. त्याच्यानंतर 243 पी ते झेड भाग 9 जोडलाय, नगरपालिका, आहे ना, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था. 74व्या घटनादुरुस्तीनं आपण हा भाग जोडलाय. म्हणजे कलम 243 ए पासून झेड पर्यंत पंचायत राजचा उल्लेख आहे किंवा संविधानामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेचा उल्लेख या कलमामध्ये आहे. कुठल्या कलमात, 243. पहिला मुद्दा कलम 40, ग्रामपंचायतीचं संघटन, पंचायत राजचं कलम कोणतं सांगता आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर कलम 243 ए पासून झेड पर्यंत पूर्णपणे पंचायत राजचा आहे ना. आता हे खूप डीप झालं, हे तुम्हाला तेवढं नाही विस्तारित, फक्त लक्षात ठेवायचं तुम्ही, मी खोलात बी जात नाही, फक्त लक्षात ठेवा 243 कलम हे सुद्धा पंचायत राजचं आहे. राज्यघटनेमध्ये सर्वात मोठं उपकलम असणारं कलम कोणतं, 243. क्लिअर झालं. त्याच्या पुढे जाऊन की 7वी अनुसूची हे सुद्धा पंचायत राजचे आहे ना. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा राज्य सूचीतील विषय क्रमांक 5 हा सुद्धा पंचायत राजच्या संदर्भातला आहे. आता हे माग मुंबईला प्रश्न पडला होता बघा, पोलीस भरतीला प्रश्न विचारला MPSCच्या लेवलचा. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा, की स्थानिक स्वराज्य संस्था हा कुठल्या सूचीतला विषय आहे, कुठल्या, तर राज्य सूचीतला विषय आहे, राज्य सूची. पोलीस प्रशासन कुठल्या सूचीतला विषय आहे, राज्य सूची.
शिक्षण हा कुठल्या सूचीतला विषय आहे? समवर्ती सूचीतला विषय आहे. कारण केंद्र सरकार बी कायदे करतंय आणि राज्य सरकार बी करतंय. इथं लक्षात काय ठेवायचं की 7वी अनुसूची याच्यामधील राज्य सूचीतील विषय क्रमांक 5 पंचायत राजच्या संदर्भात आहे. संविधानात कुठं कुठं तरतुदी आहेत, राज्यघटनेत, हे बघलेलो आपण. खूप महत्त्वाचं आहे बरं हे. पहिला मुद्दा कलम 40, दुसरा मुद्दा कलम 243, तिसरा मुद्दा 7व्या अनुसूचीमधील राज्य सूचीतील विषय क्रमांक 5 आहे ना. स्थानिक स्वराज्य संस्था कुठल्या सूचीतला विषय आहे? 100% प्रश्न आहे, लिहून घ्या माझ्याकडून. तर राज्य सूचीतला विषय आहे हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा कोणता बघा, की सध्या अनुसूच्या किती? तर 12 अनुसूच्या आहेत, आहे ना. 12 अनुसूच्या आहेत. मग 11वी जी अनुसूची आहे ती आपण नव्यानं जोडली आहे. 73वी घटना दुरुस्ती कधी झाली? तर 73वी घटना दुरुस्ती 1992चा अधिनियम आहे आणि 1993ची अंमलबजावणी आहे. या घटना दुरुस्तीनं 11वी अनुसूची आपण जोडली आहे ना. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. 73वी घटना दुरुस्ती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेला बळकटी देणारी घटना दुरुस्ती आहे ना. वैधानिक दर्जा देणारी घटना दुरुस्ती आहे. आता वैधानिक दर्जा म्हणजे काय? की पूर्वी काय होतं बघा, की एखाद्या ग्रामसभा, आता किती होतात ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा? किती झाल्या पाहिजेत वित्तीय वर्षामध्ये? तर 4 झाल्या पाहिजेत, आहे ना. मग एखाद्या सरपंचानं जर ग्रामसभा नाही बोलवली, पूर्वी या घटना दुरुस्ती व्हायच्या अगोदर ग्रामसभा बोलवलं काय नाही बोलवलं काय काही फरक पडत नव्हता. पण इथं लक्षात ठेवायचं की 73व्या घटना दुरुस्तीनं ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेला बळकटी आली आहे आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था या घटना दुरुस्तीनं भक्कम बनले आहेत. एखाद्या गावच्या सरपंचानं ग्रामसभा नाही बोलवली तर ग्रामसेवक बिनभाड्याच्या खोलीत गेलाय, सरपंच बिनभाड्याच्या खोलीत गेलाय, म्हणजे ह्याला वैधानिक दर्जा मिळाले आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की 11व्या अनुसूचीमध्ये 73व्या घटना दुरुस्तीचा उल्लेख आढळतो. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्याच्यानंतरचा घटक आहे की 12वी अनुसूची याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, 74वी घटना दुरुस्ती नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे ना. 74व्या घटना दुरुस्तीनं नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेला वैधानिक दर्जा दिला आहे. हे सुद्धा तुम्हाला या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. फक्त इथं लक्षात एवढंच ठेवायचं की भारतीय राज्यघटनेमध्ये किंवा भारतीय संविधानामध्ये की या कुठल्या कुठल्या कलमामध्ये पंचायत राजचा, स्थानिक स्वराज्य संस्थेचा उल्लेख आहे, असा जर प्रश्न तुम्हाला तर विचारला तर या पद्धतीने एकंदरीत उत्तर देता आलं पाहिजे. खूप महत्त्वाची माहिती ज्याच्यावर सतत स्पर्धा परीक्षेला प्रश्न आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं आहे की स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर पंडित नेहरूंनी 2 कार्यक्रम राबवले. पहिला कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1952 सामुदायिक विकास कार्यक्रम आणि बरोबर 1 वर्षांनी 2 ऑक्टोबर 1953 राष्ट्रीय विस्तार सेवा. हे दोन्ही कार्यक्रम अपयशी ठरले आणि पंडित नेहरूला आता प्रश्न निर्माण झाला. काय प्रश्न निर्माण झाला की एवढं सगळं आपण करून सुद्धा तळापर्यंत पैसा गेला नाही, का अपयश आलं या कार्यक्रमाचा? याचा शोध घेण्यासाठी एका समितीची स्थापना केली. केंद्र स्तरावरल्या ज्या समित्या आहेत ना, त्या अतिशय महत्त्वाची समिती ती म्हणजे बलवंतराय मेहता समिती. आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा, की तुम्हाला सरळ सेवेला फक्त केंद्र स्तरावरल्या 2 समित्या महत्त्वाच्या आहेत. केंद्र सरकारचा विषय नाही बरं स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकारचा विषय आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं की केंद्र स्तरावरली सर्वात मोठी किंवा महत्त्वाची समिती जर कुठली असेल तर बलवंतराय मेहता समिती निर्माण केली. कधी? तर तारखेसहित विचारले काही पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. खूप डीप विचारले आहेत बरं. पोलीस भरतीसुद्धा आता सोपी राहील नाही मित्रांनो, माझं तर प्रामाणिक मत आहे. एक वेळेस कंबाईनची राज्यसेवा, STI, PSI, ESO राज्यसेवेची परीक्षा तुम्ही पास व्हाल, पण पोलीस भरतीची परीक्षा पास होण्यासाठी दमच लागतो. कारण 96, 97, 98 मार्क पडतात पोरांना, आहे ना. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की तिथं थोडं समजा येणारेच प्रश्न जर तुम्ही गोल केला तर तिथं 50% रिझल्ट आहे, पण इथं 50% रिझल्ट नाही मित्रांनो.
अगदी 98, 99, 100% म्हणलं तर ते चुकीचं नाही. किती कस आहे अलग लक्षात. आता MPSCची कंबाईनची एखादी पोस्ट काढणं मला वाटतं वैयक्तिक अवघड नाही, पण पोलीस होणं अवघड आहे सध्याच्या काळामध्ये. कारण प्रचंड फौज बेकाराची आहे. अनेक विद्यार्थी आहेत. मुंबईसारख्या जिल्ह्यामध्ये 3-3, 4-4 लाख फॉर्म पडतात. कसं गाळायचं हा मोठा प्रश्न आहे. मग काढा MPSCच्या लेवलची प्रश्नपत्रिका. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की बलवंतराय मेहता समिती याच्यावर प्रश्न विचारला आहे तारखेसहित लक्षात ठेवायचं. काय बघा की 16 जानेवारी 1957 मध्ये या बलवंतराय मेहता समितीची स्थापना केली. कोणी केली? केंद्र सरकारनं केली. आता कशासाठी ही समिती निर्माण केली? या समितीचा उद्देश काय? असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर बघा ह्याचा उद्देश काय. तर याचा उद्देश आहे, पहिला कार्यक्रम कोणता आपला? तर सामुदायिक विकास कार्यक्रम आहे ना. सामुदायिक विकास कार्यक्रम. आणि दुसरा कार्यक्रम राष्ट्रीय विस्तार सेवा आहे ना. आता या दोन्ही कार्यक्रमात म्हणजे हे जे दोन्ही कार्यक्रम आहेत ना, तर या दोन्ही कार्यक्रमाच्या अपयशाची कारणे शोधण्यासाठी केंद्र सरकारनं कुठल्या समितीची स्थापना केली? बलवंतराय मेहता समिती 16 जानेवारी 1957 मध्ये. आणि या समितीनं अभ्यासपूर्ण अहवाल सादर केला 27 नोव्हेंबर 1957 मध्ये. अजून एक प्रश्न, आता या समितीमध्ये सदस्य कोण होते असा जर प्रश्न विचारला, 3 सदस्य होते. कोणते 3 होते? ठाकूर फुलसिंग. बघा, ठाकूर फुलसिंग किंवा फुलसिंग ठाकूर, त्याच्यानंतर BG राव आणि DP सिंग, हे 3 व्यक्ती होते. ह्याच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न आहे. एकूण सदस्य ह्याच्यात किती होते? 4 होते. बलवंतराय मेहता साहेबाला सुद्धा धरायचं, एकूण म्हणलं की 4 म्हणायचं. आणि इतर सदस्य किती होते? तर 3 सदस्य. अजून एकदा सांगतो पोरांनो की केंद्र स्तरावरल्या फक्त 2 समित्या तुम्हाला सरळ सेवेला महत्त्वाच्या आहेत. मी सगळ्यावर भाष्य करणार नाही. फक्त 2 समित्या. कोणत्या? तर पहिली समिती आहे बलवंतराय मेहता समिती आणि दुसरी समिती आहे अशोक मेहता समिती. भाऊ होते का? मेहता मेहता आडनाव आहे, आपण त्याच्यात खोलात जायचं नाही. भाऊ होते का कोण होते आहे ना, का बाप लेक होते, जायचं नाही. फक्त लक्षात ठेवायचं की पहिली समिती बलवंतराय मेहता समिती, ही समिती कधी निर्माण झाली? 1957 मध्ये. 1957 मध्येच या समितीनं अभ्यासपूर्ण अहवाल दिला आहे. काय अहवाल दिला आहे? की ग्रामीण भागाचा विकास जर तुम्हाला करायचा असेल तर आपण या पद्धतीनं गेलं पाहिजे. शिफारशी सुचवल्या आहेत पंचायत राजच्या. कसं पंचायत राज असलं पाहिजे आहे ना. या समितीचा उद्देश काय होता? हे दोन्ही कार्यक्रम काय पेशी ठरले याचा शोध घेणे. ह्याच्यामध्ये 3 सदस्य होते आणि मेहता साहेब अध्यक्ष होते, म्हणजे एकूण 4 सदस्य होते. आणि राष्ट्रीय विकास परिषदेनं जानेवारी 1958 मध्ये अहवाल स्वीकारला. आता एवढं विचारत नाहीत तुम्हाला, फक्त ह्याची स्थापना कधी झाली आणि अहवाल सादर कधी केला एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवला तर पुरेसं आहे. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की अभ्यास पूर्ण अशा शिफारशी या बलवंतराय मेहता साहेबांनी केल्या. काय म्हणाले बलवंतराय मेहता साहेब? तर पंचायत राज हे त्रिस्तरीय असावे. खूप महत्त्वाचं आहे बरं. पंचायत राजचे 3 स्तर असावेत. त्रिस्तरीय पंचायत राज असावे. कोणतं कोणतं? जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद, तालुका स्तरावर पंचायत समिती आणि नंबर 3 गाव स्तरावर ग्रामपंचायत. बलवंतराय मेहता समितीनं सुचवलेल्या या 3 स्तरालाच पंडित नेहरूनं पंचायत राज असं नाव दिलंय. म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला काय की पंचायत राज या शब्दाचे जनक कोण? तर पंडित नेहरू. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवला तर पुरेसं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं की त्रिस्तरीय पंचायत राज असावं, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, अशा पद्धतीचा उलगडा या बलवंतराय मेहता समितीनं केला आहे. असं म्हणलं तर ते चुकीचं नाही आहे. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा कोणता बघा की संपूर्ण देशामध्ये सर्वात प्रथम या समितीच्या शिफारसीनंच पंचायत राज सुरुवातीला अस्तित्वात आलं आहे. पहिलं राज्य कोणतं असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर पहिलं राज्य आहे राजस्थान, जिथं पंचायत राज सर्वात प्रथम अस्तित्वात आलं आहे.
कधी अस्तित्वात आलं आहे असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर 2 ऑक्टोबर 1959मध्ये राजस्थानच्या नागौर जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम पंचायत राज अस्तित्वात आलं आहे. 11 ऑक्टोबर 1959मध्ये आंध्र प्रदेशामध्ये पंचायत राज स्वीकारणारं पहिलं राज्य राजस्थान, दुसरं राज्य आंध्र प्रदेश, तिसरं राज्य आसाम आणि महाराष्ट्रामध्ये कधी पंचायत राज अस्तित्वात आले असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर 1 मे 1962मध्ये पंचायत राज अस्तित्वात आले. महाराष्ट्र हे कितवं राज्य आहे पंचायत राज स्वीकारणारं असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर 9वं राज्य आहे. हे तुम्हाला या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की पंचायत राजचे 3 टप्पे असावेत. जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद असावी, पंचायत तालुका स्तरावर पंचायत समिती असावीत, गाव स्तरावर ग्रामपंचायत असावी. अशा अभ्यासपूर्ण शिफारसी बलवंतराय मेहता साहेबांनी सुचवल्या, केंद्र सरकारला अहवाल दिला. एवढं सुचवलं आहे का? नाही. तर अनेक गोष्टी त्यांनी सांगायचा प्रयत्न केला की जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध अध्यक्ष असावा. घेतलं नाही बघा आपण हे, आहे ना. म्हणजे बहुतांश शिफारशी आपण घ्यायचा प्रयत्न केला आहे, पण काही शिफारशी मात्र आपण घेतल्या नाही. जिल्हाधिकारी स्वतंत्र ठेवला आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडणुकीच्या माध्यमामधून आलेला आहे. फक्त लक्षात ठेवायचं, परीक्षेला प्रश्न काय विचारतात की जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा असं सुचवणारी जर कुठली समिती असेल तर बलवंतराय मेहता समिती आहे. इथं खूप महत्त्वाचं, त्रिस्तरीय पंचायत राज सर्वात प्रथम कुठल्या राज्यामध्ये? राजस्थानमध्ये, नागौर जिल्ह्यामध्ये 2 ऑक्टोबर 1959. दुसरं राज्य आंध्र प्रदेश, तिसरं राज्य आसाम. महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो तर पंचायत राज स्वीकारणारं महाराष्ट्र 9वं राज्य. कधी? 1 मे 1962मध्ये वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनं महाराष्ट्रात पंचायत राज आले. पण देशात म्हणलं की काय म्हणायचं? सर्वात प्रथम बलवंतराय मेहता. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवला तर या पद्धतीनं पुरेसं आहे. त्याच्या पुढे जाऊन अजून अतिशय महत्त्वाच्या शिफारशी या बलवंतराय मेहता साहेबांनी केल्या. कोणत्या? की जिल्हा परिषदेमध्ये खासदार आणि आमदार आहे ना यांना सदस्यत्व दिलं जावं असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे ना. त्याच्या पुढे जाऊन की पंचायत समितीचं जे गठन आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमामधून अप्रत्यक्षरित्या केलं जावं. त्याच्या पुढे जाऊन की ग्रामपंचायतीची स्थापना प्रौढ आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमानं केली जावी, आहे ना, असं सुद्धा बलवंतराय मेहता सांगतात. आणि त्याच्या पुढे जाऊन ग्रामपंचायतीमध्ये 2 महिला असाव्यात. अनुसूचित जाती जमातीसाठी 1 सदस्य स्वीकृत करावा असं सुद्धा बलवंतराय मेहता समिती सांगते. आणि जे काही कर चुकवणाऱ्या ज्या काही ग्रामपंचायती आहेत त्यांना मतदानाचा अधिकार नसावा असं सुद्धा हे पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न ही बलवंतराय मेहता समिती करते. आणि त्याच्या पुढे जाऊन 2 किंवा अधिक ग्रामपंचायतीची एक न्यायपंचायत असावी अशा पद्धतीचा शिफारससुद्धा या बलवंतराय मेहता साहेबांनी केलं आहे. आणि मी इथं लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाची समिती ज्याच्यावर सतत स्पर्धा परीक्षेला प्रश्न आहे आणि म्हणून तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा काय की या बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनंच राजस्थानमध्ये सर्वात प्रथम पंचायत राज अस्तित्वात आले हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. पहिली समिती क्लिअर, कारण 100% प्रश्न विचारतात. मी फक्त 2 समित्या घेणार आहे तुम्हाला, नंतरच्या समित्या ओझरत्या आहेत, आहे ना. आणि म्हणून पहिली समिती आपण पूर्णपणे संपवली. काय अडचण असेल तर विचारा. आता त्याच्यानंतर केंद्र स्तरावरली दुसरी समिती आहे ती म्हणजे टी कृष्णमाचारी समिती. आता हे कशासाठी निर्माण केली केंद्र सरकारने? आता कधी आलंय अस्तित्वात पंचायत राज देशामध्ये? तर 2 ऑक्टोबर 1959मध्ये, आहे ना. मग ही समिती कधी निर्माण झाली? तर 1960मध्ये, 1च वर्षानं मूल्यमापन करण्यासाठी. तीव्र गतीनं पंचायत राज स्थापन करायचं आहे, मग ह्याची शिफारस सुचवण्यासाठी ही समिती केंद्र सरकारने निर्माण केली. 1962मध्ये अभ्यासपूर्ण अहवाल या समितीने दिला. आता हे विचारत नाही तुम्हाला, फक्त इसवी सन लक्षात ठेवायचं. टी कृष्णमाचारी समिती केंद्र स्तरावरली होती. 1960मध्ये ह्या समितीची स्थापना झाली. 1962मध्ये अहवाल दिला. तीव्र गतीनं पंचायत राजचं गठन केलं जावं. गावातले ज्या मूलभूत गरजा आहेत त्याला स्थान दिलं जावं, आहे ना. अशा पद्धतीनं अनेक शिफारशी सुचवण्याचा प्रयत्न जर कुठल्या समितीने केला असेल
तर ह्या अतिशय महत्त्वाची असणारी ही टी कृष्णमाचारी समिती यानं केलं आहे. एवढं जरी लक्षात ठेवला तर या पद्धतीनं पुरेसं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन त्याच्यानंतरची अतिशय महत्त्वाची समिती ज्याच्यावर सतत स्पर्धा परीक्षेला प्रश्न आहे कोणती, तर त्याच्यानंतरची आहे अशोक मेहता समिती. मूल्यमापन समिती म्हणून ओळखली जाते. बरं बघा की 2 कार्यक्रमाच्या अपयशाच्या नंतर शिफारशी सुचवण्यासाठी, ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी बलवंतराय मेहता समिती निर्माण झाली. दुसरी समिती केंद्र स्तरावरली टी कृष्णमाचारी समिती, त्याच्यावर सरळ सवीला प्रश्न नाही, फक्त कधी निर्माण झाली एवढंच लक्षात ठेवायचं. आणि अतिशय महत्त्वाची असणारी तिसरी समिती कोणती बघा, तर त्याच्यानंतरची अशोक मेहता समिती. खूप महत्त्वाची आहे अशोक मेहता समिती. अशोक मेहता समिती कधी निर्माण झाली, 12 डिसेंबर 1977 मध्ये ही समिती निर्माण झाली जनता पक्षाच्या काळामध्ये. आणि या समितीनं अभ्यासपूर्ण अहवाल ऑगस्ट 1978 मध्ये दिला. खूप महत्त्वाची समिती अशोक मेहता समिती. काय म्हणून ओळखली जाते ही समिती, तर मूल्यमापन समिती म्हणून ही ओळखली जाते. हे सुद्धा तुम्हाला या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. आणि मग अतिशय महत्त्वाची असणारी ही समिती केंद्र सरकारनं निर्माण केली आहे. आणि या समितीमध्ये अध्यक्षासहित 14 सदस्य होते. एकूण सदस्य किती होते या समितीत, 14 होते. आणि इतर सदस्य किती होते असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर इतर सदस्य मात्र 13 होते. हे सुद्धा तुम्हाला या पद्धतीने सांगता आलं पाहिजे. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की अशोक मेहता समितीचे जे काही सचिव होते कोण होते, तर S.K. राव हे या समितीचे सचिव होते. व जर जरी लक्षात ठेवला तर पुरेसा आहे. आणि या समितीनं अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला कोणता, किंवा अभ्यासपूर्ण शिफारसी सुचवल्या. कोणत्या महत्त्वाच्या शिफारशी आहेत बरं, फक्त एकच मुद्दा लक्षात ठेवायचा केंद्र स्तरावरला कोणता, की पंचायत राज हे द्विस्तरीय असावे. 2 स्तर असावेत पंचायत राजचे. बलवंतराय मेहता साहेबांनी काय म्हणले, 3 स्तर असावेत. पण अशोक मेहता साहेब म्हणतात पंचायत राजचे फक्त 2 स्तर असावेत. कुठले कुठले असावेत, एक जिल्हा परिषद आणि मंडल आयोग किंवा मंडल पंचायत आहे ना. मंडल आयोग असावा. मंडल आयोगाची शिफारस करणारी कुठली समिती, असा प्रश्न ग्रामसेवक तलाट्याच्या परीक्षेला विचारला आहे. द्विस्तरीय पंचायत राज असावा असं सांगणारी कुठली समिती, असं जरी प्रश्न तुम्हाला विचारला तर अशोक मेहता समिती, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मग दुसरा प्रश्न याला जोडून की देशामध्ये अशोक मेहता समितीच्या शिफारशीनुसार कुठं आलंय का अस्तित्वात पंचायत राज, तर आलं तर सुरुवातीला कुठं बघा, तर 1984 मध्ये कर्नाटक राज्य सर्वात प्रथम द्विस्तरीय पंचायत राज या समितीच्या शिफारसीनं अस्तित्वात आलं जनता पक्षाच्या काळात. बरं मूल्यमापन समिती, पंचायत राजचं मूल्यमापन करणे. 59ला पंचायत राज राजस्थाननं सर्वात प्रथम स्वीकार केलाय. मग 59 पासून 77 पर्यंत तळागाळापर्यंत विकास झालाय का नाही, ह्याचं मूल्यमापन करण्यासाठी केंद्र सरकारनं ही समिती निर्माण केली. त्याच्यामध्ये 14 सदस्य एकूण होते, इतर 13 होते. S.K. राव या समितीचे सचिव होते. आणि अतिशय महत्त्वाची शिफारस केली म्हणजे पंचायत राज 2 स्तर असावेत, जिल्हा परिषद आणि मंडल आयोग किंवा मंडल परिषद आहे ना. द्विस्तरीय पंचायत राज स्वीकारणारं पहिलं राज्य कोणतं, कर्नाटक. 1984 मध्ये द्विस्तरीय पंचायत राज कर्नाटकानं स्वीकारलंय. दुसरं राज्य कोणतं, आंध्र प्रदेश. त्रिस्तरीय पंचायत राजमध्ये दुसरं राज्य आंध्र प्रदेश आणि द्विस्तरीय पंचायत राजमध्ये सुद्धा दुसरं राज्य आंध्र प्रदेश. म्हणजे इकडून तिकडे उड्या मारते बघा हे आंध्र प्रदेश. धरसोड वृत्तीचा आहे. महाराष्ट्रामध्ये मात्र कधीच पंचायत राज अस्तित्वात आलं नाही. तिसरं राज्य द्विस्तरीय पंचायत राज स्वीकारणारं पश्चिम बंगाल. पण महाराष्ट्रात कधीच द्विस्तरीय पंचायत राज आलं नाही. त्रिस्तरीय पंचायत राज महाराष्ट्रामध्ये आहे, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं द्विस्तरीय पंचायत राजच्या शिफारशी करणारी कुठली समिती, तर अतिशय महत्त्वाची असणारी अशोक मेहता समिती. एवढं जरी लक्षात ठेवला तर पुरेसं आहे. त्याच्या पुढे जाऊन की प्रत्यक्ष निवडणुकीला या पंचायत राजमध्ये स्थान दिलं जावं, दर 5 वर्षाला निवडणुका व्हाव्यात, असं सुद्धा अशोक मेहता समिती सांगते. या पंचायत राजचा जो कार्यकाल आहे तर तो 4 वर्षाचा असावा आहे ना. 4च वर्षाचा. आपण हे घेतलं नाही, किती वर्षाला तर निवडणुका, 5 वर्षाला आहे ना. आणि एकाच वेळी सगळ्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका व्हाव्यात असं सुद्धा अशोक मेहता साहेब म्हणतात. 4च वर्षाचा कार्यकाल असावा. आता किती आहे पंचायत राजचा,
ग्रामपंचायतचा, जिल्हा परिषदेचा, पंचायत समितीचा, महानगरपालिकेचा, नगर परिषदेचा 5 वर्ष आहे. म्हणजे आपण शिफारशी घेतल्या नाहीत. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं अशोक मेहता समितीनं शिफारशी सुचवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा की मुदतीपूर्वी जर एखादी बरखास्त झाली असेल एखादी संस्था तर 6 महिन्याच्या आत निवडणुका घेतल्या जाव्यात. जास्त ताटकळत राहता कामा नये. हे आपण घेतलं बघा, हे आहे ना. म्हणजे अनेक राज्यांनी हे घ्यायचा प्रयत्न केला आहे. न्यायपंचायत पंचायत समिती ही विभक्त असावी असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. जिल्हा नियोजनाची स्थापना केली जावी हे आपण केलं ना. जिल्हा नियोजन समिती किंवा मंडळ निर्माण केलंय. नोकर भरती करता स्वतंत्र एक मंडळ असावं असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. आणि मग अशा पद्धतीनं त्याच्यानंतर सक्तीचे जे कर बसवण्याचा अधिकार या पंचायत राज संस्थांना असाव्या. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची प्रत्यक्ष निवड व्हावी. अनुसूचित जाती जमाती करता राखीव जागा असाव्यात. अशा पद्धतीनं अभ्यासपूर्ण शिफारशी सुचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. लहान जिल्ह्याची निर्मिती केली जावी. वर्ग 1 वर्ग 2चे जे काही कर्मचारी आहेत ते शासनाच्या अखत्यारीत असावेत. आणि क्लास 3 आणि क्लास 4चे जे काही हे आहेत म्हणजे नोकर आहेत हे या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असावेत. अशा अभ्यासपूर्ण शिफारशी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. हे सुद्धा तुम्हाला या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. फक्त इथं लक्षात एवढंच ठेवायचं की त्रिस्तरीय पंचायत राज म्हणलं की बलवंतराय मेहता केंद्र स्तरावर आणि द्विस्तरीय पंचायत राज म्हणलं की अशोक मेहता समिती. 1977 मूल्यमापन समिती. पण या समितीच्या शिफारशी बहुतांश ठिकाणी कुठंच लागू झाल्या नाहीत आणि याच्या शिफारशी कालबाह्य झाल्या असं म्हणलं तर ते चुकीचं नाही आहे. आणि अनेक राज्यांनी बलवंतराय मेहता समितीलाच अनुसरून नंतरच्या काळात समित्या निर्माण केल्या. आणि मग अशा पद्धतीनं केंद्र स्तरावरल्या 2 समित्या महत्त्वाच्या ज्याच्यावर थोडंसं विस्तारित मी अभ्यास म्हणजे तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला आहे कारण अतिशय महत्त्वाचा आहे. एक बलवंतराय मेहता आणि दुसरी अशोक मेहता. त्याच्यानंतर केंद्र स्तरावर अजून काही समित्या होत्या. आता फक्त याचे इसवी सन लक्षात ठेवायचं. GV.K. राव समिती आहे ना. ह्याची स्थापना 1985 अहवालसुद्धा 1985 फक्त ओझरतं लक्षात ठेवायचं. जास्त खोला जायचं नाही. फक्त बाबा कुठली समिती होती असं जर विचारलं तुम्हाला की GV.K. राव समिती केंद्र स्तरावरची समिती होती का राज्य स्तरावरची समिती होती तर लक्षात ठेवायचं केंद्र स्तरावरची समिती होती. 1985 ही समिती निर्माण झाली. त्याच्यानंतर आहे डॉक्टर LM सिंघवी समिती. तर ही समितीसुद्धा 1986 निर्माण झाली. केंद्र स्तरावरली ही समिती होती. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की कुठली केंद्र स्तरावरली समिती होती त्या समितीनं सांगितलंय की या पंचायत राजला घटनात्मक दर्जा दिला जावा. घटनात्मक किंवा वैधानिक दर्जा दिला जावा असं सुचवणारी जर कुठली समिती असेल केंद्र स्तरावरली तर सिंघवी समिती. सर्वात प्रथम कुठल्या समितीनं सांगितलंय की पंचायत राजला घटनात्मक किंवा वैधानिक दर्जा दिला जावा तर LM सिंघवी समिती हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि सर्वात शेवटी PK थंगण समिती. PK चित्रपटसुद्धा आहे बरं ते नाही. PK थंगण समिती या समितीची स्थापना कधी झाली तर 1988 झाली. केंद्र सरकारची ही समिती होती. आता कशासाठी तर संपूर्ण देशामध्ये पंचायत राज खरंच अस्तित्वात आले का नाही ग्रामीण भागाचा विकास झाला आहे का नाही याचा शोध घेण्यासाठी या केंद्र स्तरावरच्या समित्या निर्माण झाल्या. मूल्यमापन समित्या निर्माण झाल्या असं म्हणलं तर ते चुकीचं नाही आहे. आणि अशा पद्धतीनं केंद्र स्तरावरच्या ह्या समित्या या पद्धतीनं एकंदरीत तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत. आलं लक्षात. अतिशय महत्त्वाचा विचार आपण या पद्धतीनं द्यायचा प्रयत्न केला आणि अतिशय महत्त्वाचे असणारी ही कन्सेप्ट आपल्याला सांगता आली पाहिजे. आज एवढंच आपण पाहू कारण केंद्र स्तरावरचं जे काही घटक आहेत केंद्र स्तरावरच्या ज्या काही समित्या आहेत फक्त 2 समित्या मी विस्तारित घेतल्या आणि बाकीच्या उरलेल्या फक्त ओझरत्या घेतल्या कारण तुम्हाला सिलेबसला त्या समित्या नाही आहेत. आणि त्याच पद्धतीने मी द्यायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही कंबाईन करत असाल राज्यसेवा देत असाल तर याच्यात मात्र थोडंसं विस्तारित चालावं लागतं कारण केंद्र स्तरावरच्या ह्या सगळ्या समित्या पाहाव्या लागतात. मी ते पाहायचा प्रयत्न केला नाही. म्हणून अशा पद्धतीनं या समित्या निर्माण केल्या हे तुम्हाला या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. ओके आपण इथंच थांबूया. धन्यवाद.